काय म्हणताय? डेअरीसारखं घट्टसर आणि मलईदार असं अजिबात घरी दही लागत नाही. खूपदा घरी दही लावून पाहिलं, परंतु घट्ट तर डेअरीसारखं लागतच नाही आणि खूप आंबट असं होतं. तर घरी दही लावताना असं का होतं ना, ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला ना नक्कीच मिळेल. मी दाखवल्याप्रमाणे एकदा दही लावलं ना तर छान क्रीमी आणि आईस्क्रीमसारखं मलईदार आणि महत्त्वाचं म्हणजे जरा देखील आंबट होणार नाही. तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. 1 लिटर म्हशीचं दूध मी मंद गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे. दही जमवण्यासाठी गाईचे किंवा म्हशीचं कोणतेही दूध घेऊ शकता. गाईचं दूध घेणार असाल ना तर म्हशीच्या दुधापेक्षा 10 मिनटं ते जास्त तापवून घ्यावं. कारण असं की म्हशीच्या दुधापेक्षा गाईचं दूध हे हलकंसं पातळसर असं असतं. तसंच दूध तापवताना कधीही मंद गॅसवरच दूध तापवून घ्यावं. मोठ्या गॅसवरती अजिबात दूध तापवून घेऊ नये. मंद आचेवर दुधाला छान उकळी आल्यानंतर आता आपण मंद आचेवरती अजून 10 मिनटं हे दूध तापवून घेणार आहोत. दुधाला उकळी आल्यानंतर अजून 10 मिनटं दूध आपण मंद गॅसवरती तापवून घेतलं ना तर काय होतं, दुधातील जो पाण्याचा हलकासा अंश एक्स्ट्राचा आहे ना तो देखील पूर्णपणे कमी होतो आणि त्यामुळेच दही छान घट्टसर असं लागलं जातं. 10 मिनटं दूध तापल्यानंतर आता गॅस बंद करून हलकंसं आपण थंड करून घेऊयात. एका बाजूला दूध हलकंसं थंड होईपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये मी दही जमवणार आहे ना त्या भांड्याला दही लावून घेते. तर साधारणपणे मी पोह्याच्या चमच्याने 3 चमचे घट्ट असं दही घेतलेलं आहे. त्यातील 1 चमचा अशा प्रकारे सुरुवातीला भांड्याला लावून घेऊयात. दही जमवण्यासाठी स्टीलच्या किंवा तुम्ही मातीचं कोणतेही भांडं वापरू शकता. अजून त्यामध्ये 1 चमचा मी दही घालून ते व्यवस्थित भांड्याला लावून घेते. सर्व बाजूने अशा प्रकारे भांड्याला दही लावून घेतल्यामुळे दही छान एकसारखं असं जमलं जातं. अजिबात ते फुटलं जात नाही. आता दही लावताना आपण जे विरजण म्हणून दही घेतलेलं आहे ना ते देखील खूप पातळसर असं अजिबात नसावं. विरजण पातळ असेल ना तर दही देखील पातळसर असं लागतं. बोटाला सोसवेल इतपत दूध थंड झाल्यानंतर लगेच आपण हे दूध आता भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत. पूर्णपणे अजिबात दूध थंड करू नका, नाहीतर हवं तसं घट्टसर असं दही अजिबात लागलं जात नाही. हलकंसं कोमट असं दूध असावं. समजा दूध खूप गरम असलं आणि ते लगेच तुम्ही दही लावलेल्या भांड्यामध्ये ओतून घेतलं ना तर काही वेळाने ते फुटलं जातं. त्यामुळे विरजण लावण्यापूर्वी दही कोमट असणे अत्यंत आवश्यक आहे. आता कोमट असलेलं दूध लगेच भांड्यामध्ये ओतून घेऊयात. दूध ओतून घेतल्यानंतर जे 1 चमचा अजून विरजण राहिलेला आहे ना त्यामध्ये थोडंसं दूध घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून आपण हे दही आता दुधामध्ये ओतून घेऊयात. जे विरजण म्हणून आपण दही घेतलेलं आहे ना ते देखील जास्त आंबट नसावं. 1 लिटर दुधासाठी ह्या ठिकाणी मी 3 चमचे विरजण घेतलेला आहे. हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये दही जमवताना तेव्हा 1 लिटर दुधासाठी 4 चमचे विरजण घ्यावे, म्हणजे लगेच दही हे जमले जाते. विरजण दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर भांड्याच्या मधोमध अशा प्रकारे चमचा उभा धरून दूध पूर्णपणे शांत होईपर्यंत आपण चमचा असा स्थिर करून ठेवणार आहोत. आणि दूध पूर्णपणे शांत झालं ना मगच त्यातील चमचा काढून घ्यावा. असं केल्यामुळे छान एकसारखं आणि घट्टसर असं दही लागलं जातं. आता दूध पूर्णपणे शांत झाल्यानंतर त्यातील चमचा अलगदपणे काढून घेऊन भांड्याला झाकण लावून घेऊयात. आता भांड्यावरती झाकण ठेवल्यानंतर हे भांडं तुम्हाला जिथं ठेवायचं आहे ना तिथं एकदा ठेवून घ्यावं. तिथून सतत त्याची जागा देखील बदली करू नये आणि दही जमा होईपर्यंत अजिबात ह्या भांड्याचं झाकण देखील उघडू नये. ह्या 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या ना तर तुमचं देखील दही हे डेअरीसारखं असं लागलं जाईल. हे दही लावलेलं भांडं तुम्ही दही जमेपर्यंत सतत एका जागेवरून दुसऱ्या जागी किंवा दही जमा झालं का नाही ते पाहण्यासाठी सतत त्याचं झाकण उघडत राहिलं ना तर अजिबात घट्टसर असं दही लागलं जात नाही. आता 7 तास आपण एखाद्या उबदार जागेमध्ये हे भांडं ठेवून घेऊयात.
हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये दही लावणार असाल ना तर रात्रभर हे भांडं उबदार जागी ठेवावं, परंतु उन्हाळ्यामध्ये हे फक्त 6 तासामध्ये छानपैकी दही लागलं जातं. किंवा हे दह्याचं भांडं तुम्ही ओव्हनमध्ये ठेवलं तरीही चालेल. 6 तास दही छान जमा झाल्यानंतर फक्त 1 तास मी हे भांडं फ्रीजमध्ये ठेवून घेतलेलं होतं. अजिबात दही जमा होईपर्यंत हे भांडं मी हलवलेलं देखील नाही आणि झाकण देखील उघडलं नाही. त्यामुळे पहा किती छानपैकी दही जमा झालेलं आहे. अजिबात हाताला पाणी देखील लागत नाही. हे दही बघून तुम्हाला कळालंच असेल किती घट्टसर आणि मलईदार असं दही तयार झालेलं आहे. चला तर तुम्हाला मी आता या भांड्यामधून दही काढून दाखवते. तर या ठिकाणी पहा किती छान घट्टसर असं दही लागलेलं आहे ना. ज्याप्रमाणे पनीरच्या वड्या पडतात ना त्याप्रमाणे ह्या ठिकाणी पहा दह्याच्या देखील वड्या पडलेल्या आहेत ना. सुरीने कापता येईल असं हे दही तयार झालेलं आहे. मी सांगितलेलं टीप आणि ट्रिक लक्षात ठेवून तुम्ही देखील आत्तापासून डेअरीसारखं घरच्या घरी मलईदार आणि घट्टसर असं दही तयार करू शकता. तर तुम्ही देखील अशाच प्रकारे दही घरच्या घरी लावून पहा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. नेहमीप्रमाणे ही रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. धन्यवाद.